जवळ येते, रोज एक नवं खिटाळ उभं केलं जाते. राम मंदिराच्या उभारणीला जितका विरोध झाला तितकाच या 22 तारखेच्या सोहळ्याला विरोध होतो. याला प्राणप्रतिष्ठा का म्हणायचं? जीर्णोद्धार म्हणा की. अशा प्रकारची विधानही आपण ऐकतोय. पण मूलतः या विवादित ढाच्याला नेस्तनाबूत करण्यासाठी देशभरातून आलेल्या कारसेवकांमध्ये कोण कुठून आला होता, कोण कुठल्या प्रांतातला होता, कुठली भाषा बोलत होता, हे त्या दिवशी म्हणजे 6 डिसेंबर 1992ला कोणाच्याच गावी नव्हतं. पण अलीकडे यावर बरंच रामायण महाभारत घडायला लागलंय. यालाच ती श्रेयवादाची लढाई की काय ते म्हणतात बहुतेक. पण मित्रहो, मी सातत्यानं सांगत आलोय की बाबरी कोणी पाडली यापेक्षा ती पाडली म्हणून आज त्या मोकळ्या जागेवर भव्य दिव्य असं राम मंदिर उभं राहत आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्या सगळ्या ज्ञात अज्ञात अनाम कारसेवकांना हे श्रेय द्यायलाच हवं. पण काही लोक जे यातही राजकारण करू पाहत आहेत त्यांना कोण समजावणार? बाबरी पडल्यानंतर ज्या पद्धतीनं भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी हात झटकले. What happened in Ayodhya on 6th was very unfortunate. It should not have happened. We tried to prevent it, but we did not succeed. We are sorry for that. Car sevaks, they went out of control. And they did something which was not to be done. I describe that as the saddest day of my life. It's a terrible mistake. Yes, it's a terrible mistake, no doubt about it. In fact, I first asked Uma to go and pull them down and tell them not to do it. Then when she came back and she told me that there are people on the top who are speaking Marathi, they are not following me, I sent Pramod. Pramod went there and he also came back disappointed. I remember the RSS leader, Raju Bhaiya, who was not there on the spot. His statement the next day said, I condemn this demolition. Now this is the reflection and I agree with what he. पण शिवसेना प्रमुखांनी त्यांची जबाबदारी घेतली होती. त्यांची जबाबदारी त्यांनी ओळखली होती आणि ती घेतली होती. देता हूं, जब 6 दिसंबर को अयोध्या में बाबरी मस्जिद का ढांचा गिराया गया तो शिवसेना ने सबसे आगे जाकर के झंडा गाड़ दिया, हमने गिराया और उसको बड़े गौरव से उसको ओन किया. गौरव तो है ही, बिल्कुल, इसमें कोई शर्म की बात नहीं है. मैंने तो कहा दिया, साफ कह दिया. आप ये मानते हैं ये बाबरी मस्जिद गिराने दी गई है, इसके नीचे हमारा जो टेम्पल था, मंदिर था राम का, वो हमने ऊपर. या घटनेनं माननीय बाळासाहेबांना बाबरी विध्वंस प्रकरणात आरोपी क्रमांक 1 बनवलं गेलं होतं. ते इस्लामी दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर आले होते. त्यांना उडवण्याच्या शेकडो सुपाऱ्या निघाल्या होत्या, पण तो वाघ डगमगला नव्हता. तो आपल्या शब्दांवरून मागे फिरला नाही. साहेब एकदा बोलून गेले की झालं. मी असं बोललोच नाही किंवा मला तसं बोलायचं नव्हतं, त्याचा अर्थ असा होत नाही, ते तसं होतं, अशी सारवासारव अशी मखलाशी ते कधीच करत नसायचे. होय, बोललो, जा काय करायचं ते करा. पण एका बाजूला उत्तर प्रदेशात सत्तेत असणाऱ्या भाजप सरकारनं सगळं ठरवून केलं होतं त्या दिवशी, पण ते मान्य करत नव्हते. बाबरीच्या संरक्षणासाठी केंद्रातून आलेल्या अतिरिक्त CRPFच्या 15,000 जवानांच्या तुकडीला मुख्यमंत्री कल्याण सिंगांनी शहराच्या एका टोकाला आदेशाची प्रतीक्षा करा असं सांगून तंगवत ठेवलं होतं. तर राज्य पोलीस दलाच्या जवानांना सक्त ताकीद दिली होती की रामसेवकांवर हात उचलायचा नाही. त्यात कारसेवकांनी एक नवीन आयडिया काढली होती. समोर पोलीसवाला दिसला की त्याच्या पाया पडायचे. तो बिचारा मागे व्हायचा. तो काय हात उचलणार त्यांच्यावर? इंटेलिजन्सचे अधिकारी कल्याण सिंगांना ब्रीफ करत होते की 5 किंवा 6 तारखेला बाबरीवर चढाई होणार आहे. कारसेवकांच्या एका मोठ्या तुकडीची पूर्ण तयारी झालेली आहे. पण त्या लीडकडे कल्याण सिंगांनी दुर्लक्ष केलं होतं. आता दुर्लक्ष म्हणा किंवा जाणून बुजून केलेला कानाडोळा म्हणा, म्हणजे यात भाजपा सहभागी होतीच, पण राजकीय मुत्सद्देगिरीचा आव आणायचा, मुसलमानांना थेट अंगावर घ्यायचं नाही, आपला वरवरचा सेक्युलर चेहरा तसाच अबाधित ठेवायचा, हे त्यामागचं महत्त्वाचं कारण होतं. मित्रांनो, नेमकं काय चाललं होतं तेव्हा 6 डिसेंबरला भाजपाने घेतलेली भूमिका आणि बाबरीवर चढलेल्या मराठीत बोलणाऱ्या शिवसैनिकांबद्दल मी आज जरा सविस्तर बोलणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9.